वास्तू आणि नक्षत्रांचा सुद्धा काही संबंध असतो का? हो, वास्तू आणि नक्षत्रांचा तर खूप जास्त संबंध आहे. बर. म्हणजे बऱ्याचदा तुमच्या घराचा एंट्रन्स कुठल्या दिशेला पाहिजे हा. हे सुद्धा आपल्याला नक्षत्रावरनं खूप चांगल्या प्रमाणे कळू शकतो. हम्म. तुमची बेडरूम, तुमचं ड्रॉइंग रूम, तुमच्या किचन मध्ये कुठला कलर दिला गेला पाहिजे ते पण आपण सगळं खूप छान सांगू शकतो. बर. आता बेडरूम ही कुठल्या ग्रहाशी रिलेशन असते तुम्ही काय सांगू शकाल जनरल? नाही बरं, माहिती ठीक आहे, नाही. हरकत नाही. तर बेडरूम ही शुक्र ग्रहाशी असते, बर. ड्रॉइंग रूम हे बुध ग्रहाशी असतं, बर. तुमचं किचन हे मंगळा ग्रहाशी असतं आणि अच्छा. सगळ्यात महत्वाचं तुमचा एंट्रन्स हा सूर्य ग्रहाशी निगडीत असतो. बर. तर आता सूर्याचं जे नक्षत्र आहे हम्म. म्हणजे तुमचा सूर्याचं नक्षत्र स्वामी जो आहे, हम्म. सूर्य कुठल्या तरी एका राशीत स्थिर असतो. कुंडलीत अशी 12 ग्रह असतात, समजा तो कुठल्याही राशीत स्थिर असतो. हम्म. सूर्य ज्या राशीत स्थिर असतो किंवा ज्या नक्षत्रात स्थिर असतो त्याचा एक नक्षत्र स्वामी असतो. बर. इथं आपण स्वामी असे लिहिलेले आहेत बघा. हो हो. समजा सूर्य तुमचा पुष्य नक्षत्रात असेल हम्म. तर त्याचा स्वामी कोण आहे? शनी आहे. शनी आहे. आणि शनीची दिशा ही वास्तुशास्त्रात पश्चिम दिशा दिलेली आहे. बर. तर मग त्यांनी एंट्रन्स जर पश्चिमेला केला हम्म. तर त्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. मिळतात. आता किचन तुमचं, किचन हे मंगळ, मी आत्ताच बोललो मंगळ ग्रहाशी संबंधित आहे. आता मंगळाचं हे जे काय असेल मंगळ, समजा मंगळ या ज्येष्ठा मूळ नक्षत्रात स्थित आहे, मूळ नक्षत्रात आहे मंगळ. तर मी तुम्हाला ते अतिमित्र हे पण आता सांगणार आहे, पण जनरल सांगतो मूळ नक्षत्राचं अतिमित्र नक्षत्र कुठलं आहे तर त्याच्यापासून 27वं नक्षत्र अतिमित्र नक्षत्र असतं. बर. आपण मोजत गेलो तर मुळा म्हणजे थोडक्यात त्याच्या अगोदरचं नक्षत्र म्हणजे ज्येष्ठा नक्षत्र येतं. अच्छा. हे मूळ नक्षत्राचं ज्येष्ठा नक्षत्र अतिमित्र अतिमित्र. नक्षत्र ते बुधाचं आहे. बर. आणि बुधाचा कलर हा ग्रीन असतो. ओके. तर समजा त्यांनी किचन मध्ये ग्रीन कलर दिला, समजा त्यांच्या इंटिरियरनी नाही सांगितलं ग्रीन थीम मॅच होत नाही मला, हा. तर मग तुम्ही तिथे झाडं शिवू शकता, ग्रीन कलरचा वापर करू शकता किंवा बरं. झाडं ठेवू शकता, असं करू शकता. हेच जर ते गुरुच्या नक्षत्रात असेल, शनीच्या नक्षत्रात असेल तर शनीचं अतिमित्र नक्षत्र अगोदरचं म्हणजे गुरु आहे. हा. शनीचं त्याच्या अगोदरचं हे अतिमित्र असतात. करेक्ट. तर गुरुचा कलर हा पिवळा असतो. हम्म. मग तुम्ही किचन मध्ये पिवळ्या कलरचाही ठेवू शकता, तुमच्या गुरूंचा फोटो ठेवू शकता बर. किंवा पुस्तकं ठेवू शकता. बर. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला नक्षत्रावरनं तुमच्या घरातल्या पण डिसाईड करू शकतो.